उघड बये दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बोरबादेवी नगर चेंबूर पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. इथे राहणाऱ्या सौ यशोदा रितेश गोरीवले वहिनींना भेटून आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत. बोरबादेवी नगरमध्ये पहिल्यांदा आलेले आहोत. काय म्हणताय गोरीवले कुटुंब बघूया, ऐकूया. चला, स्वागतासाठी सज्ज आहेत सगळे. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार 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 नमस्कार. उखाणा मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर आणि एक माहेर. रितेश रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. अरे वा वा. आणि उशिरा आले की ठेवता घराबाहेर? उशिरा येतच नाही. हसलात का तुम्ही? मी टायमावर येतोय. वेळेवर येता? वेळेच्या पहिला येतो. बरं बरं, द्या आता ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर रितेश गोरीवले. नमस्कार. हे माझे सासरे नमस्कार. गोरीवले. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. वडील. नमस्कार. त्या चुलत सासूबाई आणि चुलत सासरे. वहिनी, ती माझी वहिनी. काकी, ती पण वहिनी. तो माझा मोठा भाऊ. नमस्कार. आणि चिल्लू पिल्लू सगळे आणि या शेजारचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पंढरपुरात होतो विठोबाचा गजर, पैठणीसाठी मी आहे हजर. गुलाबाचं फूल गणपतीला वाहिलं, सुनरावासाठी गाव पाहिलं. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. कुठलं बालपण? चेंबूरचं. कुठे? घाटले गाव. मग कोण कोण होतं घरी? घरी आई वडील मी आणि माझा मोठा भाऊ. किती वर्ष झाली लग्नाला? आता 11 महिने होतील. तुमचं बालपण कुठलं? इकडलं चेंबूरमध्ये. आणि इथे घरी कोण कोण? मम्मी पप्पा आणि 2 भाऊ. हे पाठीमागे सुंदर सुंदर चित्र दिसत आहेत, त्याचं काय रहस्य? ते यांचं टॅलेंट आहे. म्हणजे त्यांना आवडतं स्केच करायला. तुम्ही सगळी स्केच केलेली आहे? हा, सगळे कुठे त्यांनी. शिकला ते? शिकलो नाही, असंच म्हणजे बघून गुगलवरती, यूट्यूबवरती. बरोबर. वहिनींचं स्केच केलं की नाही केलं? तीच एक कंप्लेंट आहे. का हो? ते देणार आहे तिला सरप्राईज करून, नंतर देणार आहे लग्नाच्या वाढदिवसाला. बरोबर. मला तुम्हाला विचारायचंय की लग्न होऊन 11 महिनेच झाले. राईट. लग्न व्हायच्या आधी बऱ्याच मैत्रिणींची वगैरे स्केच कधी काढली होती? हा, काढली आहेत. काय सांगता? हो. काय हो, बोला ना आता. हा, काढलेलं आहे, 2 काढलेले स्केच. त्यांची कशी हो लगेच काढली स्केच? तेव्हा घरी म्हणजे कोण नव्हतं ना, तर मी बसून काढू शकलो असतो. आता कशी प्रिया असते तर तिच्या समोर नाही काढू शकत ना, सरप्राईज तिला द्यायला. त्यांना पण सरप्राईज होतं. काय मला कळेनाच झालंय बाबा या स्केचचं रहस्य. बरं, आता कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे. आई म्हणजे माझ्या सासूबाई आल्या होत्या घरी घर बघण्यासाठी. तर त्यांना मीच आवडली. घर नाही आवडलं पण मीच आवडली. मग त्यांनी ह्यांना सजेस्ट केलं की आपण एकदा जाऊन बघून येऊया. आणि माझे MBAची एक्झाम चालू होती. मी अभ्यास करत होती मस्त शॉर्ट्सवर आणि टी शर्ट घालून बसली होती. हा आला, बघितलं. घरचं नाहीच बघितलं, मलाच बघत होता. आणि खाली बिल्डिंगच्या खाली गेल्यावर बोलतो की मला आवडली म्हणून. काय हो, काय झालं जरा सांगा ना, खरं काय? ॲक्च्युली आमच्या इकडे जे बिल्डिंग्स बनणार आहे तिकडे त्यांच्याकडे ऑलरेडी तेच आहे, सराची बिल्डिंग्स आहे. तर आमच्या इकडले लोक तिकडे बघायला गेलेले का बिल्डिंग कसे बनवतात आमच्या इकडे. त्यांचं पाहुणचार वगैरे येणे चांगला केला. तर आई मला बोलली काय मुलगी छान, एकदा बघून घे. तर मी पण बिल्डिंग बघायलाच गेलो तिकडे. पण त्यांना ते
त्याच्यामध्ये ते ही आवडली मला भरपूर. तेवढा त्यांनी आईला बोललो का मला आवडली म्हणून. पण मग ज्या दिवशी बघितलं त्या दिवशीच मग लग्न फायनल झालं? नाही ज्या दिवशी बघितलं तेव्हाच नाही. मी 15-20 दिवस घेतले हो बोलायला. का हो? कारण माझं MBA ची एक्झाम होती, ते सगळं माझा फोकस होता. म्हणजे मला स्टडीज पूर्ण करायच्या. मग हे कुठे भेटले नाहीत तुम्हाला? आम्ही भेटलो ना, आम्ही बोललो एकदम क्लिअर जे काही आहे फ्युचर प्लॅन्स वगैरे. मग सगळं ठरलं पुढे काय करायचं? नाही, त्याच्यानंतर पण मी कन्फ्युज होते का की लग्न करायचं की नाही करायचं. काय हो? का असं? भरपूर कन्फ्यूज होते त्याच्या क्वेश्चन्सला घेऊन. काय असं आता केलं पाहिजे काय, आताच म्हणजे स्टडी हे झाली आहे. पण हळूहळू तिचा डिसिजन मग आलं बरोबर. का कशामुळे झाला असा? मग मी थोडा एफर्ट्स टाकले. काय केलं? कन्व्हिन्स करायला. काय केलं? तिला सरप्राईज टॅटू वगैरे बनवला मी. टॅटू? हा तिच्या माझ्या नावाचा. नावाचा. अरे वा, कुठे आहे तो? इकडे बनवलाय. पण हा पुसला की जातो? नाही. मग नाही म्हणाले असते तर? नाही, ते ऑलमोस्ट झालेलं पूर्ण फॅमिली. मग लगेच पाठीमागे सुप्रिया है ना? काय बघा, वहिनीने लगेच टाळी दिली. वहिनीला पटलं. हो ना वहिनी? काय हो, असं नाही ना? मग टॅटू दाखवल्यावर काय वहिनी लगेच हो म्हणाल्या? नाही, हळूहळू भरपूर तिने वेळ घेतला. म्हणूनच म्हणजे 1 वर्ष झालं नाही ना अजून. त्या दरम्यान जर तुम्ही एखाद्या मैत्रिणी बरोबर त्यांना गप्पा मारताना बघितलं असतं तर मग नाही बोलले असे लग्नाला. मैत्रिणीपासून त्यामुळे लांबच होतो जास्त. त्यांनी सगळी काळजी घेतली. हा, काय हुशार आहे तो. भरपूर. मग फायनली होकार कधी दिला? 15-20 दिवसानंतर मी वडिलांना बोलली की त्यांना कळवा की हो आहे म्हणून. आणि मग त्याच्या 15 दिवसानंतर का हो दिला? असंच आवडायला लागला, जेन्युइन वाटला. टॅटूची जाहिरात एवढी, जादू एवढी आहे टॅटूची, हे पहिल्यांदा कळलं आम्हाला. काय काय बघू, काय लिहिलंय ते बघू तरी एकदा. प्रिया इज माय एंजल. त्यानंतर हिने पण एक टॅटू काढला. अरे रितेश. मग 15 दिवसात खूप फिरला? नाही, तेव्हा नाही फिरलो. साखरपुड्यानंतर ते लग्नापर्यंत आम्ही भरपूर फिरलो. म्हणजे घरातले पण वैतागले होते की यांचं लग्न करून देऊया असं. एवढं फिरायचो आम्ही. पण तुमचा स्वभाव पहिल्यापासून शांत असेल ना? नाही, माझा स्वभाव तापट आहे. काय वाटत नाही पण तुमच्याकडे बघून? हा, मला पण नाही वाटलेलं. हा, तेव्हा नाही वाटला? ते 15 दिवस तेव्हा एवढा घाम आला नसेल ना? खूप चिडतात. खूप नाही, लग्ना अगोदर थोडा हे होते. आता पण बिलकुलच चेंज झाले 2015 मध्ये. काय झालं? माझं रिझोल्युशन आहे की मी अजिबात चिडणार नाही. कधीपासून? 2015चं. लव्ह मॅरेज मध्ये कसं वेगवेगळे बहाणे असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळे निमित्त असतात. मला तुम्हाला विचारायचं की अरेंज मॅरेज मध्ये मुलीला जर इम्प्रेस करायचं असेल तर कुठल्या 5 गोष्टी सांगाल तुम्ही? तिला कोणते एक गिफ्ट घेऊन या. एक गिफ्ट द्यायचं. गिफ्ट. ओके. त्यांची स्तुती करा. तुम्ही कशी करायची स्तुती साधारण? मी खरं ते करायचो, म्हणजे हिला खोटं बोलायची गरजच नाही. हे यावर विश्वास कसा कोण ठेवेल आता? बरं, पण साधारण स्तुती कशी करायची सांगा. नाही, आता समजा तुम्ही यांना पहिल्यांदाच भेटलाय आणि आता 15 दिवस राहिलेले, नाहीतर यांचा नकार येणार आहे, तर स्तुती कशी करा? का म्हणजे तू दिसायला छान आहेस. अरे वा. मग तिने म्हणजे प्रश्न विचारले, तू याच्या अगोदर कोणाला भेटलायस? अरे हा, इंटरेस्टिंग. मग तिथे खोटं बोलायचं नाही, तिकडे खरं बोललेलो. तिथे खरं बोलायचं. मी बोललो, भेटलेलो ज्या पण मुलींना भेटलेलो मी लग्नासाठी, ते कायच नाही विचारायच्या, म्हणजे होकार द्यायचा डायरेक्ट. काय हां, पण तू पहिली आहेस, मला असं वाटतं काय तू मला भरपूर काय विचारलेस काय, मला असा लाईफ मॅटर हवा आहे किंवा असं पाहिजे. तर तिने मला भरपूर प्रश्न विचारले आणि मी आन्सर करत होतो तुला. आणि आता कोण विचारतं 11 महिने? आता कोणी नाही विचारत एकमेकांना. हा, आता सगळं समजतं एकमेकांबद्दल. पण हे वेळेवर घरी कसे काय येतात हो? ते वेळेच्या आधीच येतात. कसे काय हो? मी ऍक्च्युली पहिल्यापासूनच वेळेवरच घरी येतो. मी जास्त बाहेर फिरत नाही, घरात. मित्र वगैरे जास्त नाहीये. मग त्या दिवशी तुम्ही भेटले होते ते कोण होते बरोबर होते ते? कोण? ते लिबर्टी गार्डनच्या इकडे भेटले ते माहित नाही कधी. नाही, असं गार्डनच नाही लिबर्टी. काय लिबर्टी गार्डन नाहीये? म्हणजे तो तिथे जाणार नाही एवढा लांब. तो इथून बाहेर जायला पण हे करतो, तो बेडरूम मध्येच असतो. बरं, ठीक आहे. तुम्हाला विचारायचंय की या 11 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त मिस काय केलं तुम्ही? सगळ्यात जास्त मिस मम्मीलाच केला. खूप मिस करता का हो? असंच. खूप प्रेम. सगळ्यात जास्त कोण लाड करायचं? आई आणि पप्पा. मागितलेली कुठली गोष्ट पटकन मिळायची? लगेच. सगळे तुमचे राग, सगळे लाड रुसवे, सगळे
भांडायचं ना आईबरोबर? हा थोडं थोडं. हा काय आई? आईला नेहमी मिस करते. हो. आई राहायला कुठे? चेंबूरमध्येच आहे. हा मग मला तिथे जायचं ना राहायला. जाते कधीतरी जाते. नाही मग राहायला म्हणजे आई चालले आईकडे असं. किती गोड असतात ना लगेच सगळे. बरं आता या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आणि या खेळाला सुरुवात करत असताना जितकं वजन मी सांगणार तितकं वजन वहिनी गोळा करणार का बघूया. वेळ 2 मिनिटाची. वजन आहे 504 ग्रॅम. वेळ सुरू झाली. एक मिनिट पूर्ण झालं. 1च मिनिट राहिलेलं आहे. 1 मिनिट पूर्ण झालं. तीस सेकंद राहिलेली आहेत. 500 किती? वीस सेकंद राहिलेली आहेत. 10 9 8 7 6 5 अभिनंदन. काय जादू केली आणि 4 सेकंद असताना एकदम घडलं. 1 2 7 8 9 1800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. बरं वहिनी पटकन नेहमीचा माझा पहिला प्रश्न. मिस्टरांनी स्वभावामध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करावा? असं तर काहीच नाही आहे. हा कुठलाच बदल करू नये? नाही आहे तसंच राहावं. आणि वहिनींनी जो बदल करायला पाहिजे होता त्यांनी ऑलरेडी केलाय. राग शांत केलाय त्यांनी तिचा. क्या बात आहे. काय प्रेम आहे. बरं तुम्ही सगळे आता सांगा या दोघांबद्दल. कोण बोलणार? सासूबाई सगळ्यात आधी. सुनेबद्दल सांगा. सून चांगली आहे माझी. आणि काय ना प्रेमळ आहे. सगळ्यांवर हसून खेळून असते. मग नको. सकाळचा डबा मी करते संध्याकाळी ती करते. सकाळचा डबा मी करते संध्याकाळचं ती करते. वाटून घेतलं वाटतं. कामाला जातो तर वाटलंच पाहिजे ना. बरोबर. सर्वांनी समजलं पाहिजे. मिक्सरवर वाटता की मिक्सरवर वाटतं. बरं वाटलंय तुम्हाला कसं वाटतं खाल्ल्यावर? बरं वाटतं. बरं वाटतं. तुम्ही सांगा जावयाबद्दल. जावई तर खूप छानच आहे. त्याच्याबद्दल काय सांगायची गरजच नाही. काहीच नाही सांगण्यासारखं. आणि आमची ही आहे की असंच राहावं दोघांनी पण. आहे तसेच राहणार. बघा किती छान हसतायत दोघे. हो की नाही? त्यांना त्यातल्या त्यात अधनमधनं घाम फुटतोय. दादा बोला. गोष्ट म्हणजे मी माझ्या बहिणीवर खूप प्राऊड फील करतो की ह्या म्हणजे हे जे आता जमाना चालू आहे त्यामध्ये मी एवढं अरेंज मॅरेज आणि एवढ्या चांगल्या पद्धतीत केलं तसं आम्ही कधी शोधू शकलो नसतो. एवढे चांगले आमचे भाऊजी आम्हाला भेटलेत आणि खूप समजदार आहेत. माझ्या बहिणीला समजून घेत आहेत पहिली गोष्ट म्हणजे. आणि तिला खूप चांगल्या सवयी तिच्यामध्ये आणून देत आहेत. जसे ते आहेत तसे तिला ते बनवत आहेत. आम्हाला खूप प्राऊड फील होतं की असे भाऊजी भेटतात आम्हाला. मग तुम्ही शोधलंय तुमच्यासाठी? माझं लग्न झालंय. झालं? आधीच शोधलं? कसं शोधलं? बोला कसं जमलं तुमचं? लव्ह मॅरेज आहे. अरे वा. छान छान. चांगलं झालं चांगलं झालं. आता तुम्ही यांच्याबद्दल सांगा. त्यांच्या 1 वर्ष अगोदर माझं लग्न झालं. 1 वर्ष खूप छान राहिलो आम्ही. बरं. आणि मग घालवलं? नाही मिस करतो आता आम्ही. खूप मिस करतो. मिस करता ना? खूप मिस करतायत तुम्हाला. हा या वहिनी ना? हा माझ्या वहिनी. किती मिस करतायत. आता हे दोघे अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. मराठी चित्रपटाचं नाव. ओठांची हालचाल न करता न बोलता. वेळ सुरू झाली. 3 शब्द आहेत. 3 वर्ड्स आहेत. 4 फटाफट. मराठी चित्रपट. 10 दुसरा वर्ड कर. 9 पछाडलेला. 8 कसं ओळखलं?
पण ओळखलं कसं आहे असं असं केलं. अभिनंदन झी मराठीकडून हे मोत्याचे झाले. आता गाणं ओळखायचं. गाणं 1 2 3 बोलू नका. वहिनी वहिनी गोरी गोरी पान गोरी गोरी पान आईच्या एकवीरा आई एकवीरा आई तू डोंगरावरी नाही आई तुझ्या डोंगरावरला बोलू नका. दर्या किनारे 10 9 ऐका दाजी 8 ऐका दाजी 7 आई 6 डोंगर 5 कर कर ऍक्शन 4 वल्लवरे नको नाही 2 आई थांबा. आता परत एकदा ते डान्स करतील न बोलता आणि तुम्ही ओळखता का बघ. या वेळ संपली आहे. 1 2 3 एकवीरा आई तू डोंगरावरी. या कोळीवाड्याची शाळा. जरा म्हणा सगळे जण हे गाणं. आज बक्षीस घालवलं म्हणून जाऊन आता म्हण ओळखा. 1 2 3 वेळ सुरू झाली. परिवार कुटुंब घर दुनियादारी आई काकेत कळसा गावाला वळसा. नाही बोलू नका. परिवर्ती रास्ता आहे अंगणवाकडे 10 प्रेम 9 दुनियादारी 8 नाही 7 4 चला पटापट 3 2 आणि आता एक नाव जाहीर होणार. ये बाळा तुझी ये बाळा एक चिठ्ठी काढ दे. नाव काय तुझं? रितुल. खूप शुभेच्छा तुला आणि झी मराठीकडून ही भेट वस्तू. नाव आहे मयुरी गोठणकर. मयुरी गोठणकर नाव सांगा. माझं नाव मयुरी महेंद्र गोटणकर. महेंद्र कुठे आहेत? आता येतील ते लंच टाइमला जेवायला घरी. घरी कोण कोण असतं? माझ्या सासूबाई आहेत. आता कुठे आहेत सासू? आणि माझी जाऊ आली आता. जाऊबाई आहेत. या जाऊबाई उभ्या राहा. नमस्कार. तुमचा चेहरा का पडलाय? असं काय नाहीये. तुमची चिठ्ठी आली नाही तसं नाहीये. माझ्या जावेला मिळाली, मला मिळाली एक. अरे वा मला वाटलं जावेला नाही मला कधीतरी. काय देतील. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार तर. आणि आता हा खेळ. या खेळामध्ये या ठिकाणी मी उभा राहणार आणि आता तुमच्या समोर जी जाळी आहे ती जाळी खूप महत्त्वाची आहे या खेळामध्ये. तिथे माझ्या मते व्हॉलीबॉल खेळत असतील. पण आत्ता आपल्या होम मिनिस्टरच्या या भागातल्या खेळामध्ये हा फुटबॉल किंवा हा चेंडू इथून मारायचा. तो जाळीवर आपटला पाहिजे. जाळीवरून जर तो खाली ठेवलेल्या त्या कॉटवर, दोरीच्या कॉटवर किंवा खटिया ज्याला म्हणतात त्यावर जर थांबला तर 1 गुण. आणि जी रिंग लावलेली आहे त्या रिंगमधनं अलीकडे येऊन खाली पडला तर 2 गुण. अशा पद्धतीने दोघींनाही 10-10 संधी आहेत. आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3 सुरू. जोरात 2 4 6 8 थांबा थांबा थांबा. 5 संधी झाल्या. 8 गुण मिळवलेले आहेत. पहिली तुमच्यासाठी 2 4 6 8. 5 संधी झाल्या आणि दोघींची गुणसंख्या आहे 8. आता या 2
2 12 14 10 12 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. वेळेवर आलात की नाही? उपविजेत्या ठरल्या गोरीवले वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गोठणकर वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. बोरबा देवी नगर चेंबूर या ठिकाणी रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या भागात. नमस्कार.